मंगल कॅटरिंग म्हणजे असं आहे की माझ्या आईचं नाव आहे मंगला. ट्रॅव्हलचं म्हणजे माझे वडील ड्रायव्हर होते. मार्केटमध्ये कसं आहे, खूप कॉम्पिटिशन वाढलाय. तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह कसं केलं? टेस्टचा विषय मशीननं काही जेवण बनत नाही. भेटून आम्ही सगळं मालक बनलो. तसं बात तुम्ही बिझनेस असा करा की तुमची रिस्पेक्ट राहिली बरोबर. पाहिजे. तिला ठीक आहे, नाही तुम्ही सरळ त्याच्या घरी जाऊन बसतो. त्यामुळे पुण्यामध्ये भरपूर क्रेज होता सगळ्यांचा. लेबरचा एवढा शॉर्टेज आहे की 2005 पोरं घेण्याची सुरुवात केली. नमस्कार मंडळी, आज आपण अशा एक व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांनी वर्ध्यात मंगल कॅटरेजच्या माध्यमातून चवीचे विश्व निर्माण केलेले आहे. इतकीच नाही तर त्यांनी कॅटरिंगसोबतच ट्रॅव्हलचा बिझनेस सांभाळण्याचा त्यांची जिद्द आहे. तर आज आपल्यासोबत आहे अक्षय मानकर सर. तर दादा, माझा क्वेश्चन म्हणजे प्रश्न विचारण्याच्या पहिले, तुम्ही आज इथे आहे पण मंगल कॅटरेज म्हटलं तर वर्धेत सगळ्यात फेमस आहे. आज सगळ्यांना मालूम आहे मंगल कॅटरेज, पण मंगल कॅटरेजचा स्ट्रगल, मंगल कॅटरेजचा ओनरचा स्ट्रगल ह्या आजपर्यंत कोणाला मालूम आहे? तुम्ही 2 शब्दात तुमचा स्ट्रगल सांगा. माझा स्ट्रगल म्हणजे असं की मी एक नॉर्मली 10व्या वर्गापासून एक घरची परिस्थिती वगैरे काही हे नव्हती, पण एक काहीतरी फुडी खायच्या मूडच्या अनुसार मी कॅटरिंगच्या व्यवसायात म्हणजे कामाला जायचं. एक माझ्या घराबाजूचा मित्र होता, तो मला सोबत घेऊन जायचा होता. त्या पैशाचं वगैरे काही नव्हतं. माझ्या घरचे मला कॅटरिंगच्या कामाला जाऊन होते ते, पण तरी एक चला बा कॅटरिंगमध्ये खूप काही पदार्थ खाण्यात भेटतात, त्या पद्धतीने मी तिथे जात होतो. तर 10व्या वर्गामध्ये मी हळूहळू करता तर वेटरशिपच्या कामाला जात होतो. त्याच्यानंतर मग मी स्वतःची एक 11th मधून स्वतःची ठेकेदारी चालू केली सप्लायरची. त्यावेळ म्हणजे वेळ काय होता तो? वर्ष म्हणजे 2013-14 असेल. हो. तर त्याच्यामध्ये मला वर्धेतले 1-2 सुरुवातीला कॅटरिंग मिळाले. मी 2-4-5 पोरं घेण्याची सुरुवात केली. नंतर मग मला पिकअप भेटला. आपल्या वर्धेत महावैष्णवी कॅटरिंग आहे, मोहन मिसाळ, म्हणजे आपले गुरु, त्यांच्याकडून आपण सगळं शिकलो. त्यांनी आपल्याला चान्स दिला, तिथून आपलं काम वाढलं. तर तिथून मग नंतर मी जेव्हा फर्स्ट इयरमध्ये होतो तर पहिले असं वाटत होतं की आपण स्पोर्टमध्ये वगैरे थोडं व्यवस्थित होतं, शिक्षणात तेवढं नव्हतं. एक पोलीस भरती आपण देऊ बा, असं करू तसं करू. त्यामुळे पोलीस भरती भरपूर क्रेज होता सगळ्यांचा. असं वाटतं की पोलीस भरती आपण द्यावं, नाही करावं, बाकी काही कॅटरिंगमध्ये वगैरे काही जावं नाही. पण मग नंतर काही दिवसांनी जेव्हा बोर्डचे पेपर्स वगैरे होते तेव्हा असं अभ्यासाकडे काही तेवढं हे नव्हतं, लक्ष नव्हतं. त्याच्यामुळे मग म्हटलं आपण काहीतरी कॅटरिंग वगैरे व्यवसाय सुरू करा. तर मी व्हिजिटिंग कार्ड वगैरे बनवलं आणि एक सगळ्यात पहिला ऑर्डर मला एक खेडेगावात मिळाला. तो ऑर्डर व्यवस्थित पार पडला, मित्राच्या सपोर्ट सगळं वगैरे, आणि तिथून माझी मग सुरुवात झाली छोट्या मोठ्या कामाची. तर हळू करता मग जे मला सोबत भेटले माझे मित्रमंडळी, त्यांनी चांगला सपोर्ट दिला मला. त्याच्यानंतर एक माझे मित्र आहे सचिन मसराम म्हणून, त्यांनी पण मला एक चांगला प्रतिसाद दिला. तर तसं करता कॅटरिंगमध्ये हळूहळू प्रगती करत गेलो. तर आज देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे. आज 4 ते 5 वर्ष झाले आपण आपलं स्वतःचं गोडाऊन वगैरे सगळं व्यवस्थित बनवलं आहे. गाडीचा व्यवसाय आपण सुरू केला आहे. त्या पद्धतीने सगळं चालू आहे. तर माझा एक क्वेश्चन आहे. तर स्ट्रगल सुरुवातला इथून आता पकडलं तर 10-12 वर्ष झाले. तर तुम्ही पहिला जो स्ट्रगल मध्ये म्हणजे तुमचं तुम्ही उघडला मंगल कॅटरेज म्हणून, तुम्हाला मंगल कॅटरेज का आठवण आलं? मंगल कॅटरिंग म्हणजे असं आहे की माझ्या आईचं नाव आहे मंगला. तर त्याच्या याच्यावरून माझ्या घरी सुरुवातीला ऑटो वगैरे होते. माझे वडील जेव्हा चालत होते, माझे वडील मंगल नाव टाकत होते, तर त्याच्यामुळे मी ते मंगल चॉईस केलं आईच्या नावावरून. मग दादा, मग आता मंगल कॅटरेज तुम्ही सुरू केलं, सगळं चालू झालं, पण ट्रॅव्हलचा बिझनेस कसा? ट्रॅव्हलचं म्हणजे माझे वडील ड्रायव्हर होते दुसऱ्यांच्या गाड्यावर. तर आपल्याला असं वाटतं वडील आता दुसऱ्याची करताय बा, आता काय स्वतःच करावं. तर त्यामुळे मी म्हणजे वडिलांसाठी मी तो बिझनेस सुरू करून दिला. ट्रॅव्हलचा बिझनेस माझे वडील पाहतात. तुम्ही मग ट्रॅव्हल्सच्या बिझनेसच्या वेळेस काय म्हणजे इन्व्हेस्ट केलं? म्हणजे कोणत्या गाडीला इन्व्हेस्ट करावं, काय करावं, म्हणजे कोणती गाडी चांगली राहील? ते तर सगळे चॅलेंजेस राहताच. ते सगळं विचारपूस करून जे ज्या लोकांना समजतात त्यांना विचारून आपण त्या गाडी केली. आणि माझे वडील पण आज भरपूर 40 वर्ष झाले ट्रॅव्हलच्या क्षेत्रात आहे. तर त्यांना भरपूर नॉलेज होतं, त्यामुळे आपण. हो दादा, पण आता एक गोष्ट, अजून एक प्रश्न आहे की त्यावेळेस म्हणजे मंगल कॅटरेज थोडा नव्हता 2013-12 मध्ये.
तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह कसं केलं का मंगल कॅटरर्स जास्त फेमस व्हावं वर्धेची? सुरुवातीला जे बोर्ड बॅनरचा जमाना होता, हा. जेव्हा आपण छोटे होतो म्हणजे तर प्रत्येक ठिकाणी बोर्ड बॅनर लावणे आणि ते किंवा फेसबुक थोडं चालत फेसबुकवर ऍड करणे हा. आणि आपलं काम आपण व्यवस्थित माउथ टू माउथ पब्लिसिटी होतच गेली आपली, त्यामुळे आपण तसं थोडं प्रगती करत आलो. आता तुम्ही मगाशी मला सांगितलं की तुम्हाला पोलीस भरती बी द्यायचं होतं, स्पोर्टमध्ये बी होतं, मग त्याच्यात तुम्ही काय इम्प्रूव्ह केलंय? स्पोर्टमध्ये मी होतो ना, स्कूल गेम मध्ये प्रत्येक हर वर्षी स्टेटमध्ये ब्रॉन्झ मेडल आहे. बॉक्सिंग, किक बॉक्सिंग, कराटे पूर्ण गेम खेळत होतो. हा. इंग्लिशमध्ये होतो 12th क्लास पर्यंत. हर वर्षी जवळपास म्हणजे महाराष्ट्र लेवलला तर जातच होतो. हो का? हा. आणि आपले पोलीस भरतीचं काय झालं मग? पोलीस भरतीचं म्हणजे मग त्याचा माझा इंटरेस्ट म्हणजे कसा झाला, मी इकडे बिझनेसकडे ड्रायव्हर झालो. हा. तर ते कसं एक बिझनेसची लाईन पकडली तर तिकडली लाईन डिस्टर्ब होऊन गेली. हो. इकडे कामधंदा व्यवस्थित दिसायला लागला. मग म्हटलं काय आपण शिक्षण तरी तेवढं दिसत नाही आपण. त्याच्यामुळे मग बिझनेसकडे ड्रायव्हर. बिझनेसकडे चांगला बिझनेस आहे तुमचा. पण आपला एक अजून क्वेश्चन आहे, तुमचा कॅटरिंग आणि ट्रॅव्हलचा असा मेळ कसा झाला? ट्रॅव्हल्स आणि कॅटरिंगचा मेळ म्हणजे असं झाला की माझं कॅटरिंगचं व्यवस्थित चालू होतं सर्व. तर माझे वडील जे आहे, वडील इकडे तिकडे दुसरीकडे ड्युटी करत होते, त्याच्यामुळे आपण ट्रॅव्हल्स घेण्यात आली. आणि माझा एक छोटा भाऊ होता, तो म्हटलं हा ट्रॅव्हलचा बिझनेस सांभाळणार, त्या हिशोबाने मी ट्रॅव्हलचा बिझनेस चालू केला होता. व अजून एक आता माझा क्वेश्चन आहे, वर्ध्यात स्पर्धा खूप आहे तरी लोक म्हणतात मंगल कॅटरर्स. स्पर्धा खूप आहे म्हणजे आहे ना, प्रत्येक बिझनेसमध्ये स्पर्धा आहे. ट्रॅव्हल्स राहो, गाडी राहो की यांना कोणतेही क्षेत्र राहो, सगळ्या याच्यामध्ये स्पर्धा आहे. पण एक आहे आपली क्वालिटी, क्वांटिटी, प्रेझेंटेशन, या सर्व गोष्टी तुम्ही बरोबर द्या, तुम्हाला बिझनेस भेटणार. आता माझा एक अजून क्वेश्चन आहे की आपल्या वर्धेत लॉटरी क्लब खुलतात, त्या याच्यात तुमचा स्टॉल राहतो, त्याच्यात तुम्ही म्हणजे सगळ्यांना आकर्षित करण्यासाठी आपल्या स्टॉलला कसा बनवता? आपण आपला सगळ्या सेंटरला स्टॉल राहते, स्टॉल मोठा राहते, आयटम भरपूर राहते आणि जो पण मेनू ठेवतो आपण तो युनिक मेनू ठेवतो, जो बाकी कोणत्या स्टॉलवर राहत नाही. तर आता अजून एक आमचा क्वेश्चन आहे, आजच्या काळात तुम्ही तुमचं मार्केटिंग कसं करतात? सध्या तर आता कसं डिजिटल मार्केटिंगचा जमाना आहे. इंस्टाग्राम, युट्यूब, फेसबुक याच्यावर आपले चॅनल्स आहे सगळ्या याच्यावर, आणि सगळ्यांना आपण बोलवत राहतो शूटसाठी यायला. हा. दादा आपण अजून एक क्वेश्चन आहे की आता कधी ऑर्डर तर होऊन जाते आणि पेमेंट अटकते, तशा लोकांना तुम्ही कसं? त्याच्यामध्ये कसं होते बघा, असे तर भरपूर लोक भेटतात, ऑर्डर करून घ्यायचे, 1.5 2 वर्ष पैसे नाही द्यायचे, सगळं व्यवस्थित होऊन गेल्यावर नंतर खोट काढायचे. पण 100तून 10 गिऱ्हाईक असे भेटतात. त्याच्यामध्ये आमच्याशी एकच उपाय राहते का वर्ष 2 वर्ष आम्ही वाट पाहतो, पैसे दिले ठीक आहे, नाही तर मग सरळ त्याच्या घरी जाऊन बसतो. भाऊ तुम्ही पेमेंट द्या, तेव्हा आम्ही जातो. आणि आजच्या पकडलं तर 24 ते 25 26 पर्यंत मुलं भेटणार कमी झाले, मुलं नाही भेटत. लेबरचा एवढा शॉर्टेज आहे आताच्या कंडिशन मध्ये. ज्या टाइमात आपण 17-18 वर्षाचे होतो त्या टाइमात स्टाफचं काही टेन्शन नव्हतं, पण आता स्टाफचा एवढा प्रॉब्लेम आहे सगळ्याच कॅटरिंगला की पेमेंट कॅटरिंगला मग चांगलं भेटते, सर्व चांगलं आहे, 2 टाइम जेवायला भेटते. आपण आज कुठे दुसरीकडे जॉब करतो, एक 9-10 हजार रुपये पगार भेटते, तेवढंच कॅटरिंग मध्ये भेटते. पण कुठं कॅटरिंग मध्ये तुम्हाला जेवणाची फॅसिलिटी आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण तरी कॅटरिंग कडे बघायचा दृष्टिकोन असा झाला लोकांचा की कॅटरिंग हे का काम आहे म्हणते. तेच. पण ऍक्च्युअल मध्ये कॅटरिंग मधून भरपूर प्रगती होऊ शकते. आता आम्ही तर सुरुवातीला वेटरच होतो. बरोबर आहे. आज वेटरहून आम्ही सगळं मालक बनलो. तसं आहे, सुरुवात मेहनत केलं तर सगळं कोणतेही क्षेत्र राहू माणूस सामोर जातो. हो बरोबर आहे. अजून माझा एक क्वेश्चन, हजारो लोकांची पंगत असते तेव्हा क्वांटिटी टिकून ठेवण्यास तुम्ही टीम कशी तयार करतात? माझं टीमचं असं असतं की माझं प्रत्येक मॅनेजमेंट ठरलेलं असते की किचनचा माणूस वेगळा, सर्व्हिसचं डिपार्टमेंट वेगळं, त्याच्यानंतर जे आमचे किचनचे महाराज लोक आहेत जे आमचं बनवतात जेवण, त्यांना कधीच रोकटोक नसते की तुम्ही एवढं मटेरियल वापरा, तेवढं मटेरियल नका वापरू. लिस्ट प्रमाणे सगळं त्यांना प्रोव्हाइड केलं जातं, ते त्यांच्या हिशोबाने बनवतात. काही कमी जास्त वाटलं तर ते स्वतःच मटेरियल वाढवून आणि हे करतात. आमच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचतही नाही आणि मी कधीच कोणाला लेबरला म्हणत नाही की ही वस्तू कमी वापर. आपलं म्हणणं एकच राहते, ज्या कस्टमरच्या घरचा आपण प्रोग्राम करत आहोत त्या कस्टमरच्या इथं सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे. 4 लोकांना त्यांचं नाव घेतलं पाहिजे की तुम्ही कोणाला कॅटरिंग दिलं. जर ते लोक त्यांना विचाराल तेव्हाच मला बुकिंग मिळणार. बरोबर आहे दादा. आधी आपला अजून एक लास्ट क्वेश्चन आहे, ज्या तरुणांना कॅटरिंग करायचे असेल, म्हणजे आता सध्याच्या स्थितीत तर पोरं कॅटरिंग कडे नाही जात, कांदे मेडिकल इंजिनियर याच्याच कडे जाते,
त्यांना कॅटरिंगचा बिझनेस टाकायचा असेल तर तुमचं काय मत आहे? माझं मत आहे हा कॅटरिंगचा बिझनेस व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण सध्याचा मार्केटच्या दृष्टिकोनाने मार्केटमध्ये कसं आहे, खूप कॉम्पिटिशन वाढलं आहे. तर त्याच्यामुळे कोणी बिझनेस चालू करत असेल फक्त काळजीपूर्वक काम करा, रेट व्यवस्थित घ्या आणि स्वतःचा बिझनेसचा कचरा नका करू. 200चं काम तुम्ही 100 रुपयात घेताय, मग तुम्ही ते क्वालिटी काही देऊन आले, मग ते मटेरियल तुमचं संपून जाते, लोक तुम्हाला शिवा मारते. असं नाही झालं पाहिजे. मेन बात, तुम्ही बिझनेस असा करा की तुमची रिस्पेक्ट राहिली पाहिजे. बरोबर दादा. समोरच्या व्यक्तीनं 4 जवळ तुमचं नाव घेतलं पाहिजे, नाही तर मागे तुम्हाला शिवा देण्यात काही अर्थ नाही. बरोबर. आणि ते काय कमी पैशात कामं घ्यायचे, मग मार्केटमध्ये लोकांचे पैसे नाही द्यायचे. किराण्यावाल्याला लोक पैसे नाही देत, भाजीवाल्याला पैसे नाही देत, लेबरचे पैसे नाही देत. बरोबर आहे दादा. तर हा विषय नाही झाला पाहिजे. माझ्याकडून एक क्वेश्चन आहे की आता सध्या तर आता आम्ही बी गेलो कॅटरिंगला, पण कॅटरिंग मध्ये कसं कधी कोणी ताटच चोरतात, ताटं तुटतात व कोणाला टेस्ट नाही. काही माणसं कसं राहते, एकळदी मायकाचे राहते, नाही भजेत बरोबर नाही बनले, तो म्हणते पोह्यात कच्चे आहे. तर मग याच्याला आहे ना, कोणी डायरेक्ट किचन रूम मध्ये शिवून जातात. त्या लोकांना तुम्ही कसं? त्याच्यामध्ये कसं होतं बघा, आपण 1000 लोकांचा कार्यक्रम करतो, त्याच्यातले 10-20 लोक तर भेटतेच नुकस काढणार. पण आमचा मेन फोकस असते ज्या पार्टीची आपली बुकिंग असते त्याच्याकडे आपला मेन फोकस असते. त्याला आपण सगळ्या गोष्टी टेस्ट करून देतो. राहिला टेस्टचा विषय, मशीननं काही जेवण बनत नाही. बरोबर आहे, बनवते आखरी माणूस नाही. तर कधी कधी 100तून 10 प्रोग्राम मध्ये 19-20 होते. 100% कोणीच नाही देऊ शकत मध्ये. तर ते जे समोरच्या पार्टी आहे ते समजदार असते, ते थोडं ऍडजस्टमेंट चालतच असते त्याच्यामध्ये. पण मेन बात प्रेझेंटेशन क्वालिटी, इथे आपला कुठेच कॉम्प्रोमाइज नाही होत. राहिला टेस्ट मध्ये पण कॉम्प्रोमाइज होतो. एखाद्या दिवशी चुकीनं कारागिराच्या हातात होते, बाकी मटेरियल मध्ये काहीच कॉम्प्रोमाइज नाही राहत. पुन्हा ब्रँडेड वस्तू वापरल्या जातात आणि सगळं व्यवस्थित चालते. तर मंडळी, अक्षय सरांची सुरुवात हे एक गोष्ट निर्माण करण्यासाठी राहते, ती म्हणजे मेहनत आणि चिकाटी. प्रवास असो या कॅटरिंग, ग्राहकांचे विश्वास जिंकतात की व्यवसाय आपोआप मोठा होतो. तुम्हाला मंगल कॅटरेजचा जेवण कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व अशाच प्रेरणादायक गोष्टींसाठी पुढच्या टप्प्याला सबस्क्राईब करून घ्या. पुढच्या टप्प्यामध्ये तोपर्यंत पुढचा पाऊल टाकत राहा.